केवळ आणि केवळ वोट बँकेची राजनीती त्यावेळेस केली आणि भगव्यालाही आणि हिंदुत्वालाही अपमानित करण्याचं काम, कलंकित करण्याचं काम आणि आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं काम त्या काळातल्या युपीए सरकारने केलं. हे अतिशय दुर्दैवी आहे आणि अतिशय खऱ्या अर्थाने हे एक षडयंत्र होतं, एक कारस्थान होतं आणि एक साजिश होती आणि त्यामध्ये या लोकांना गोवलं गेलं. परंतु जे लोक भगवा आतंकवाद, भगवा दहशतवाद म्हणाले त्याला न्यायालयाने एक करारा जवाब, एक चांगली मोठी चपराक आजच्या निर्णयाने दिलेली आहे. दूध का दूध पानी का पानी झालेला आहे. सत्याचा विजय झालाय आणि मी म्हणेन की सत्य परेशान हो सकता है लेकिन सत्य पराजित नहीं हो सकता है.